इट हॅज साइड ओपनिंग. आता हे इंटेक वेल आहे आपली. इथं फाईन स्क्रीन आहे. ही फाईन स्क्रीन कशासाठी आहे तर जे तुमचं पहिल्यांदा बघा हे इकडचं आहे ते इथून तुमचं कॅनलचं वॉटर येणार. हे तुमचं इंटेक स्ट्रक्चर आहे. वरती कंट्रोल रूम आहे आणि हे नॉर्मल वॉटर ही तुमची नॉर्मल वॉटर लेवल आहे कॅनलची. तर तुमचं इथं काय आहे तर ही कोर स्क्रीन. तुमचं वॉटर एंटर कुठून होणार आहे इथून कुठूनच नाही, फक्त तुमचं वॉटर इथून एंट्री करणार आहे. वॉटर हे इथं जे आहे इथं तुमचं वॉटर थांबवलं जाणार आहे. तर जे तुमचं कोर स्क्रीन आहे, कोर स्क्रीन कशासाठी तर जे मोठे मोठे डेब्रिस असतील किंवा कोर्स पार्टिकल्स असतील. कोर्स म्हणजे काय जे मोठे पार्टिकल आहेत, जे डेब्रिस ज्याची साईज लार्ज आहे ते तुमचे इथंच फिल्टर होणार आणि तुमचं जे वॉटर आहे ते पुढे जाणार. नंतर इथं काय आहे तुमची फाईन स्क्रीन आहे. फाईन स्क्रीन कशासाठी जे पाण्यातले मातीचे स्मॉल स्मॉल पार्टिकल्स असतील किंवा झाडांची छोटी छोटी म्हणजे जे झुडूप असतात त्या झाडांची छोटी पानं असतील जे तुमचे इथं फिल्टर नाही झालं कोर स्क्रीन मध्ये ते तुमचे त्या पाईप मध्ये जाऊ नये म्हणून तुम्ही काय करताय तर इथं तुमचं फाईन स्क्रीन प्रोव्हाइड केलेली आहे. मग तुमचं याच्यातून तुमचं वॉटर जे आहे इथं बाहेर फ्लो होणार. असं तुमचा हा कॅनल इंटेक स्ट्रक्चरच्या वॉटरचा फ्लो आहे. आणि हे काय स्ट्रक्चर मध्ये काय हे सपोर्ट आहे ह्या पाईपचा. तो सपोर्ट कशाचा दिलेला आहे तर हे सपोर्ट कॉन्क्रीटचे आहेत आणि ही तुमचे इम्बॅकमेंट आहे कॅनलची आणि हे तुमचे आहे कॅनलचा जो वॉटर फ्लो आहे तिकडची बाजू. आणि हे जे तुमचं सांगितलेलं आहे ही जी वॉल आहे कॅनल इंटेक स्ट्रक्चरची ती तुमची ब्रिक मॅशनरीची वॉल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इथं कोर स्क्रीन आणि फाईन स्क्रीन प्रोव्हाइड केली आणि जे काही बाकीचं स्ट्रक्चर आहे सपोर्टचं स्ट्रक्चर आहे ते कॉन्क्रीटचं बनवलेलं आहे. नेक्स्ट बघा तर the bottom of screen is kept about 0.15 above the canal bed to avoid entry of bed material into the chamber. आता इथे तुम्हाला सांगितलेलं इट हॅज साइड ओपनिंग फिटेड विथ कोर स्क्रीन विच अलाउज वॉटर. हे झाली तुमची सेकंड पॉइंटची. इथलं जी कोर स्क्रीन आहे ती इथं प्रोव्हाइड केलेली आहे आणि जो कॅनल बेड आहे तो कॅनल बेडच्या तिथं कॅनल सपोर्ट प्रोव्हाइड केलेले आहे. कशासाठी तर जे तुमचे जे वॉटर मधून डायरेक्टली जी एंट्री आहे डेब्रिसची किंवा वॉटरची ती डायरेक्टली तुमच्या कॅनल स्ट्रक्चर मध्ये किंवा तुमच्या इंटेक स्ट्रक्चर मध्ये होऊ नये यासाठी तुम्ही काय केलेलं आहे कॅनल बेड प्रोव्हाइड केलेलं आहे. The top of screen is kept either below or at the minimum or low water level in the canal. जी स्क्रीन आहे ती कुठं प्रोव्हाइड केलेली आहे तुम्ही आयदर बिलो और ऍट मिनिमम और लो वॉटर लेवल इन द कॅनल ऍट द मिनिमम वॉटर लेवल इन द कॅनल. आता कॅनलच्या मिनिमम वॉटर लेवल मध्ये तुमची जी स्क्रीन आहे तर MNWL मिनिमम वॉटर लेवल त्या एरियामध्ये तुमची कॅनल कोर स्क्रीन आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे. कसं होईल जे तुमचे कोर्स पार्टिकल आहेत आता ही जर कोर स्क्रीन आहे ती आपण वरती प्रोव्हाइड केली असती तर काय झालं असतं जे काय आपले कोर्स ऍग्रिगेट आहे त्याचं वेट ऑलरेडी जास्त असतं. मग ते काय विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी ते खालून फ्लो होणार जास्ती. जे ते पाण्याच्या एकदम वरती नाही ज्यांचं वेट कमी आहे ते पार्टिकल्स वरून फ्लो होणार. ज्यांचे वेट जास्त आहे ते पार्टिकल्स आहेत ते किंवा ते डेब्रिस आहे ते खालून फ्लो होणार पाण्याच्या. म्हणून आपण कोर स्क्रीन काय आहे ते पाण्याच्या मिनिमम वॉटर लेवल पर्यंत आपण प्रोव्हाइड केलेली आहे. इथं कुणाला काही डाऊट आहे कॅनल इंटेक स्ट्रक्चर मध्ये? पन्नास जण आहे त्याला पण नाही का सांगायचं? काय समजलं नाही सांगा कुंभार. तुम्हाला काय समजलंय तेवढं सांगा मग मी रिपीट करते काय नाही समजलं ते. तुम्हाला काय नाही समजलं ते सांगा.
पटपट बोला, अगोदरच घसा खराब झालाय, तुम्ही नाही बोललं तर मला काहीच नाही समजणार. चॅट बॉक्स मध्ये टाकले मॅडम. काय टाकलं? काय टाकले? रिपीट करा. FSL लॉंग फॉर्म फुल FSL चा लॉंग फॉर्म आहे फुल सप्लाय लेवल किंवा हाय, तुम्ही त्याला हाय फ्लड लेवल सुद्धा म्हणता. फुल सप्लाय लेवल त्याच्यामध्ये मी टाकून देऊ का? FSL, हा, इथं जो FSL आहे ते फुल सप्लाय लेवल आहे, मिनिमम वॉटर लेवल आहे, हा कॅनल बेड आहे, ही तुमची कंट्रोल रूम आहे. FSL ला तुम्ही हाय फ्लड लेवल जरी म्हटलं तरी चालेल. म्हणजे हाय फ्लड लेवल कधी असते किंवा फुल सप्लाय लेवल कधी असते, जेव्हा तुमचं कॉलेजचं चालू आहे, थोडं फ्लक्च्युएट होते पण असं. जेव्हा तुमचं फ्लड, जो तुम्ही फ्लडचं कॅल्क्युलेशन केलेलं असतं, कधी 10 वर्षातून येतो, काही ठिकाणी प्रत्येक वर्षीच फ्लड येतो, मग त्या फ्लडची हायेस्ट लेवल आहे ती कॅल्क्युलेट केलेली असते, ॲव्हरेज असते ती पण, जसं आपण पॉप्युलेशनचा ॲव्हरेज कॅल्क्युलेट करतो, म्हणजे त्याच्यापेक्षा पाणी आजपर्यंत तर कधी वरती गेलेलं नसतं. मग ती लेवल असते ती हाय फ्लड लेवल असते किंवा फुल सप्लाय लेवल पण आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यावरती आपलं जे वॉटर आहे ते कधी गेलेलं नसतं. किंवा तुमचा रेनी सीझन मध्ये सपोज एखाद्या वर्षी जास्त पाऊस होतो, एखाद्या वर्षी कमी पाऊस होतो, म्हणजे आतापर्यंत जे आपण रेनफॉलचा रन ऑफ कॅल्क्युलेट केलेला असतो. आता रेनफॉल रन ऑफ म्हणजे काय, जितका अमाऊंट ऑफ वॉटर तुमचं फ्लो झालेलं आहे जेव्हा जास्त पाऊस पडला त्या वर्षी. सपोज आता 2021 आहे, 2021 ला सगळ्यात जास्त आतापर्यंत जे अगोदरचं कॅल्क्युलेशन आहे रेनफॉलचं, त्याच्यापेक्षा या वर्षी जास्त पाऊस पडला, तर या वर्षीचा जो रेनफॉलचा रन ऑफ आहे किंवा या वर्षीची जी वॉटर लेवल आहे तुमच्या त्या स्ट्रक्चरची, ती तुमची सगळ्यात जास्ती म्हणजे हाय फ्लड लेवल किंवा हायेस्ट फुल सप्लाय लेवल अशी तुम्ही म्हणू शकता. त्याच्यापेक्षा वरती पाणी तुमचं कधीच आजपर्यंत फ्लो नाहीये झालं किंवा वॉटर लेवल तुमची त्याच्यापेक्षा वरती कधी गेलेली नाहीये, ते म्हणजे फुल सप्लाय लेवल. आणि ही नॉर्मल वॉटर लेवल आहे, दुसरी आहे ती. नॉर्मल वॉटर लेवल इन कॅनल म्हणजे काय, तुमचा जे विंटर असेल, समर असेल किंवा रेनी सीझन असेल, त्या तिन्ही सीझन मध्ये तुमची नॉर्मल वॉटर लेवल एवढी राहू शकते. आणि मिनिमम म्हणजे मिनिमम वॉटर लेवल पेक्षा पण पाणी कधी खाली जात नाही, असं आपण कॅल्क्युलेशन करून ह्या ज्या लेवल आहेत त्या आपण डिसाईड केलेल्या असतात. किती म्हणजे आता कॅनल बेड पासून मिनिमम वॉटर लेवल किती आहे, 1 मीटर आहे किंवा 150 मीटर आहे, काय असेल तर तुमचं हे तुम्ही लेवल तुमच्या डिसाईड केलेलं असतात. कशावरून? तर तुमचा जो रेनफॉल आहे त्याच्यावरून. समजलं का? पूजा ढेरे काय म्हणताय? FSL चा लॉंग फॉर्म फुल सप्लाय लेवल. आणि आपण जे कॅनल इंडेक्स स्ट्रक्चर आता इथं बिल्ड केलेलं आहे त्याचं बघा, जे तुमचा कोर स्क्रीन आहे ती तुम्ही प्रोव्हाइड केलेली आहे, आणि जे काही स्ट्रक्चर आहे ते तुमचं तुम्ही ब्रिक मॅशनरी मध्ये बिल्ड केलेले आहे, आणि तुम्ही इथे कोर स्क्रीन प्रोव्हाइड केलेली आहे. तुमची कोर स्क्रीन कुठं प्रोव्हाइड केलेली आहे? तुम्ही मिनिमम वॉटर लेवलच्या तेवढ्या एरियामध्ये. आणि तुम्ही हे वरती का नाही प्रोव्हाइड करू शकत? कारण आपले जे
कोर्स पार्टिकल आहेत किंवा जे मोठे पार्टिकल आहेत ते त्याचं वेट जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू तुमचे जे स्मॉल पार्टिकल आहेत. मग ते वेट जास्त असल्यामुळे ते पार्टिकल्स खालून फ्लो होणार पाण्याच्या. ही कोर्स स्क्रीन आपण जर वर प्रोव्हाइड केली तर आपले कोर्स जे पार्टिकल्स आहेत मोठे मोठे ते तुमचे फिल्टरच नाही होणार, म्हणजे ते इथंच अडकून राहतील आणि तुमचं काय होईल इथंच बंच तयार होईल त्याचा आणि तुमचं काय होईल वॉटर फ्लो व्हायला तिथं पण डिस्टर्बन्स येईल. मग तुमची कोर स्क्रीन आहे तुम्ही मिनिमम वॉटर लेवलच्या एरियामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो तुमचे जे कोर्स पार्टिकल आहेत ते इथंच अडकून राहतील आणि तुमचं पाणी फिल्टर होऊन पुढे जाईल. आणि ह्या जे वॉल्व वगैरे आहेत वॉल रेटिंग मेकॅनिझम, आता हे कोर्स स्क्रीन आहे की तुम्ही डायरेक्टली म्हणजे जे पार्टिकल्स आहेत आता कोर्स सारखं सारखं पाण्याचा सप्लाय असतो तिथं, मग ते तुमचे जे काही डेब्रिस तिथं अडकून राहिलेले तुम्हाला ही कोर्स स्क्रीन पण साफ करावी लागते. आणि ही जे फाईन स्क्रीन आहे ज्याच्यातून तुमचे स्मॉल पार्टिकल्स फिल्टर होणार इथंच, ती स्क्रीन पण तुम्हाला साफ करावी लागते. पण कोर स्क्रीन कशी आउटसाइड आहे ती तुम्ही डायरेक्टली काढून तुम्ही ते स्वच्छ करू शकता. पण तुमची जे फाईन स्क्रीन आहे त्याच्यासाठी तुम्हाला वॉल ऑपरेटिंग मेकॅनिझम हे सगळं ते तुमच्या फाईन स्क्रीनसाठी आहे, कारण ते इंटरनल म्हणजे इंटेक वॉल किंवा कॅनल इंटेकच्या स्ट्रक्चरच्या आत आहे आणि ते तुम्हाला व्यवस्थित हँडल करावं लागेल ते स्वच्छ करण्यासाठी, कारण तुमचा वॉटरचा फ्लो तिथे नेहमीच असणार आहे. समजतंय सगळ्यांना? कोण सांगेल का मला आता काय काय समजलं तुम्हाला आपण इंटेक स्ट्रक्चर बद्दल? हॅलो मॅम. हा बोला. मॅम जर फाईन स्क्रीन आहे त्याची आपण वाढवू शकतो, नॉर्मल वॉटर लेवलला फाईन स्क्रीन प्रोव्हाइड करू शकतो. नॉर्मल वॉटर लेवलला आता सध्या मिनिमम वॉटर लेवलला आहे. हा हा आणि जर फाईन डेब्रिस असेल तर त्याचं वेट लाईट असणार आहे त्यामुळे ते वरती फ्लोट होणार. आणि जर वरती हाईट वाढवली तर मग ते फास्ट फाईन स्क्रीन मधून फिल्टरेट होऊ शकतं. म्हणजे आता फक्त एकच पॉइंट झालंय. चालेल मी एवढं संपवते मी ते. बरोबर आहे. आता जी काही आपली वॉटर स्क्रीन प्रोव्हाइड केलेली आपण कोर स्क्रीन आणि फाईन स्क्रीन, कोणी सांगितलं? हर्षालीने सांगितलं, बरोबर आहे. तर आपण हे मिनिमम वॉटर लेवलला पण स्क्रीन प्रोव्हाइड केलेली नाहीये. तर का केलेली नाहीये? सॉरी, नॉर्मल वॉटर लेवलला आपण ही स्क्रीन प्रोव्हाइड केलेली नाहीये. तर का? तर जेव्हा आपला समर सीझन असेल तेव्हा आपलं जे वॉटरचं स्ट्रक्चर आहे, जे वॉटरची लेवल आहे ती वॉटर लेवल आपली मिनिमम वॉटर लेवल असणार आहे. तेव्हा आपलं जे कोर स्क्रीन मधून जे पार्टिकल म्हणजे डेब्रिस आहे ते पास व्हायला पाहिजे, कोर स्क्रीन मधून आपलं पाणी आहे ते जायला पाहिजे. म्हणून आपण ही जी इंटेक्स कोर स्क्रीन प्रोव्हाइड केलेली आहे ती आपण मिनिमम वॉटर लेवलच्या एरियामध्ये केलेली आहे. आणि आपले जे पार्टिकल्स असणार आहेत जे कोर्स आहेत ते आपले इथूनच फ्लो होणार आहेत. त्यांचं वेट जास्त असतं त्यामुळे ते नेहमी खालूनच फ्लो होणार आहे. ठीक आहे. अजून कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. आपण एवढा एकच पॉइंट बघणार आहे आज. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. FSL चा लॉंग फॉर्म लिहून घ्या, फुल सप्लाय लेवल. जेव्हा जास्त पाऊस पडेल तेव्हा स्ट्रक्चरच्या तिथे वॉटर जास्त असणार आहे, पण ते फुल सप्लाय लेवलच्या वरती कधीच पाणी जाणार नाहीये. तुमचं हायेस्ट लेवल आहे, हायेस्ट रेंज आहे ती तुमच्या वॉटरची. अजून कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. हर्षाली विचारायचं तुम्हाला काय? आकांक्षा आहेत का? येस मॅम. काय म्हणजे काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. नाही मॅम प्रॉब्लेम. ठीक आहे. अजून कोण आहेत? कोणाला काही बाकीच्यांना डाऊट आहेत काय समजलं नाही विचारा. एवढा एकच पॉइंट बघूयात आपण. थोडस मीटिंग आहे आता अर्जंट थोडी. विचारत चला, विचारलं तर मला पण समजेल तुम्हाला किती समजतंय. काही डाऊट नाहीये कोणालाच?
दत्ता माने FSL म्हणजे फुल सप्लाय लेवल, त्याच्यावरती बोलणं झालं आता आपलं, लक्ष नव्हतं का? जेव्हा आपला रेनफॉल जास्त होतो तेव्हा FSL आधीच आहे का तुमचा मेसेज? हा आधीचा मेसेज आहे. तुम्ही मगाशी विचारलं, तुम्ही सांगितलं, मी लिहून घेतलाय तो. बर बर, मला वाटलं आता टाकलाय. ठीक आहे ठीक आहे, काय नाही प्रॉब्लेम. मॅम हा, ते कंट्रोल रूमचं यूज काय आहे? कंट्रोल रूम मध्ये काय ते तुमचं आता इथे वॉल ऑपरेटिंग मेकॅनिझम दिलेलं आहे ना, ते ऑपरेटिंग म्हणजे ते वॉल्वचं आहे ते स्विच ऑन किंवा ऑफ करण्यासाठी फक्त तुमचं ते कंट्रोल रूम आहे. जे काही तुमचं ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती सगळी तिथून तुमचं कंट्रोल होणार फक्त, बाकी काही नाही. जे आपण आता फाईन स्क्रीनचं ऑपरेशन आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे ते स्ट्रक्चरच्या आतमध्ये, म्हणून कोर स्क्रीनचं पण एवढं काही नाही. ते मेकॅनिझम तुमचं कुठून वर्क होणार तर तुमच्या कंट्रोल रूम थ्रू, तिथेच तुमचे सगळे स्विच असणार किंवा जे वॉल्व ऑपरेटिंग मेकॅनिझम आहे ते तुमचं त्या कंट्रोल रूम मध्ये प्रोव्हाइड केले तुम्हाला. आणि तुमची कंट्रोल हॅलो मॅम, रूम मग त्यासाठी कंट्रोल रूम पर्यंत ऍक्सेस होण्यासाठी कोणताच वे प्रोव्हाइड केलं? बॅक साईडला तुमचे स्टेअर्स वगैरे असतात ना तिथं. हे तुमचं स्ट्रक्चर आता तुम्हाला दिसते ते एवढं इतकं छोटं नसणार आहे. तुमचं अमाऊंट ऑफ वॉटर पण खूप मोठं आहे, त्यामुळे ते स्ट्रक्चर पण तुमचं खूप मोठं असणार आहे. हॅलो, आले. ठीक आहे, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका तुमचे रोल नंबर आहेत ते आणि लेफ्ट करा मीटिंग.